पूर्ण कीर्ती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरी. सर्वांनी हात जोडून गोपाल कृष्ण परमात्म्याचं स्मरण करूया. नंतर भजन करून कथा आरंभ करूया. सर्वांनी हात जोडा. वसुदेव सुतं कंसचाणूर्य मर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. सर्वांनी हाताने टाळी वाजून मुखानं गोपाल कृष्ण परमात्म्याचं भजन करूया. भजन करून कथा आरंभ करूया. आजूबाजूला बसलेले एकत्रित येऊन बसा. सर्व असे पटांगणाला जे बसलेत ना एकत्रित या. सर्वांनी हात वर करून टाळी वाजवा. सर्वांनी बाबा का नाम संत श्री भगवान बाबा. विको द्या दादा, विको द्या. बाबा का नाम संत श्री भगवान बाबा. तुलेले बाबा का नाम संत श्री भगवान बाबा. तुलेले बाबा का नाम संत श्री
भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा भीमसिंह महाराज भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा भीमसिंह महाराज भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा वामन भाऊजे भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा वामन भाऊजे भगवान बाबा तू ले ले बाबा का नाम संत श्री भगवान बाबा तू ले बाबा का नाम संत श्री भगवान बाबा हरि बोल ले बाबा का नाम संत श्री भगवान बाबा तू ले बाबा का नाम संत श्री सर्वांच्या हातवर सर्वांच्या हात सगळ्यांच्या इकडे आले हा 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 जय हो सर्व सर्व हला हला हा 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 श्री राधे टाळी वाजवा सर्वांनी हात वर करा जय हो सर्वांनी सर्वांनी बाबांचा दरबार आहे सर्वांनी भगवान बाबा भगवान बाबा वामन भाऊजे भगवान बाबा 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 तू ले ले बाबा का नाम संत श्री भगवान बाबा तू ले बाबा का नाम संत श्री भगवान बाबा हरि बोल ले बाबा का नाम संत श्री भगवान बाबा हॅलो हॅलो ले बाबा का नाम संत श्री भगवान बाबा हात वर करा सर्वांनी हात वर करा सर्वांनी हला हा 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 जेवायला भरपूर आहे बिंदास्त काय अडचण नाही. हा हा भगवान बाबा भगवान बाबा वामन भाऊजे भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा वामन भाऊजे भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा वामन भाऊजे भगवान बाबा भगवान बाबा वामन भाऊजे भगवान हा भगवान बाबा भगवान बाबा वामन भाऊजे भगवान बाबा बाबा भगवान बाबा वामन भाऊजे भगवान बाबा मेरे बाबा का नाम संत श्री भगवान बाबा ले बाबा का नाम संत श्री भगवान बाबा भगवान बाबा जय 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 भगवान बाबा भीमसिंह महाराज भगवान बाबा महाराज भगवान बाबा भीमसिंह महाराज जय भगवान बाबा सिंह महाराज भगवान बाबा हा भगवान बाबा जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा हा भगवान बाबा जय भगवान बाबा भगवान बाबा भगवान मना भगवान बाबा जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा भगवान बाबा जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधेश
सर्वांनी शांत बसा. थोडा आवाज क्लिअर करा, बेस कमी करा. शांत बसा, न बोलता. अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पवित्र आणि पुनीत झालेल्या आपल्या या बडेवाडी नावाच्या गावामध्ये ऐश्वर्य संपन्न राष्ट्र संत सद्गुरू भगवान बाबा यांनी प्रारंभित केलेला हा 92वा नारळी सप्ताह. आणि या 92व्या नारळी सप्ताहामध्ये परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरू न्यायाचार्य पूज्य श्री शास्त्री बाबांच्या आणि या गडाचे चौथे उत्तराधिकारी महंत श्री कृष्णा महाराज शास्त्री यांच्या अधिपत्याखाली सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दुपारच्या सत्रामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची वाङ्मयीन प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण, या श्रीमद भागवत महापुराणाचा विचार आपण या ठिकाणी करत आहोत. आणि याचा विचार करत असताना आपण जसा जमेल, रोज जसा निसर्ग साथ देईल तशा पद्धतीने आपण याचा विचार करत आहोत. खरं म्हणजे बाबांच्या दरबारात आपण बसलेलो आहोत हेच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कथा आपण काय ऐकता यापेक्षा संत भगवान बाबांनी प्रारंभित केलेल्या या नारळी उत्सवामध्ये आपण उपस्थित आहात, याच्यापेक्षा मोठं पुण्य कोणतंही नाही की बाबांचं नाव आपल्या कानावर पडतंय. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. या न्यायानं आपण जसा निसर्ग साथ देईल तशी कथा करत आहात. आज जिथपर्यंत निसर्ग साथ देईल तिथपर्यंत जाण्याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. आमची गडाची सर्व महाराज मंडळी, प्रसिद्ध कीर्तनकार, शास्त्री, सगळी विद्यार्थी मंडळी तर आहेतच, पण सगळे महाराज मंडळी की जे PhD झालेले आहेत, याची PhD पर्यंत शिकलेले सगळे महाराज मंडळी आज या सप्ताहामध्ये उपस्थित राहतात. काही महंत आहेत याच्यामध्ये, ही सगळी महाराज मंडळी उपस्थित आहेत. त्यांना सर्वांना विनम्र भावाने अभिवादन करतो. आमच्या मीराबाई संस्थान महासांगवी तालुका पाटोदा च्या महंत मठाधिपती आमच्या राधाताई महाराज आईसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आईसाहेबांचंही या ठिकाणी जोरदार टाळी वाजून मी आपलं स्वागत करतो की आपण या उत्सवाला आहात आणि आपण सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. सज्जनानो, बाबांचा हा दरबार आहे आणि बाबांच्या दरबारामध्ये जशी जमेल अशी वेडी वाकडी सेवा आपण परमात्म्याच्या चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न करत आहोत. श्रीमद भागवताचा विचार करत असताना काळाकुट्ट मनुष्य त्या ठिकाणी राजा परीक्षितीला दिसतोय आणि परीक्षितीला दिसल्याच्या नंतर हा कोण आहे, तो कोण आहे असं ज्यावेळेला विचारलं गेलं त्यावेळेला सांगितलं कालपर्यंत तुऱ्याला होतो आपण, तिथं लगेच पाऊस आला होता. बरोबर, आता कुठं पाऊस येणार आहे देव जाणे, बरोबर आहे का नाही, पण तिथपर्यंत तर जाऊ. कोण आहेस तू? सांगितलं मी कली आहे. कशासाठी राहतोस माझ्या राज्यामध्ये? म्हणजे भगवान निजधामाला गेले तेव्हापासून माझा प्रारंभ त्या ठिकाणी झालेला आहे आणि या माझा एकच हेतू आहे की माणसात माणूस ठेवायचा नाही. लक्षात आलं का नाही? ऐका कलीचे महिमान, असत्याशी रिझले जन पापा, देती अनुमोदन करती हेळन संताचे. आई रे बैमान दुनिया आई. इथपर्यंत आलो होतं आपलं, बरोबर आहे का नाही? बैमान दुनिया आहे असं इथपर्यंत आलो होतं. कारण हे कलियुग आहे, कलियुगाचं वारं भयंकर आहे. या कलियुगामध्ये नको त्या गोष्टी घडतील असं त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलंय. पुत्र होईल पित्याचा वैरी, भ्रतार सोडून नारी फिरतील दारोदारी. लक्षात येते माझं बोलणं? पुत्र होईल पित्याचा वैरी, भ्रतार सोडून नारी फिरतील दारोदारी. 6 वर्षाची नारी गर्भीन होईल, 5 वर्षाची नारी भ्रतार मागेन असं त्या ठिकाणी शकुनामध्ये वर्णन केलेलं आहे. हे निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, शकून सांगावया आली माई माझं नाव, शकून सांगावया आली माई माझं नाव, शकून सांगावया आली माई माझं नाव, शकून सांगावया आली माई माझं नाव. हे निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव, निर्गुण निराकार. शकून 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 सांगावया आले माई माझं नाव, शकून सांगावया आले माई माझं नाव, शकून सांगावया आली माई माझं नाव, शकून सांगावया आली माई माझं नाव.
एकदा तुमचा दोष नाही तर काय, आम्ही कोणालाच दोष देत नाही. आज सगळे गोंधळच आहे 2-4 दिवसानं, बरोबर. जेवढं जमल तेवढं शक्य करून घ्या. कलियुगामध्ये वेगळं काही विपरीत घडेल असं त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलेलं आहे. लक्ष द्या. आणि राजा परीक्षितीनं सांगितलं की कली तू इथं कशासाठी आलास, काय माझ्या राज्यात तू निघून जा. निघून जा म्हटल्याच्या नंतर सांगितलं मी जायला तयार आहे, पण मला जायला जागा तर राहायला जागा द्या. त्यावेळेला सुरुवातीला 4 गोष्टी दिल्या की मद्यपान, मदिरा, व्याभिचार 2, हिंसा 3 आणि दूत 4. विको नका वाढू काही. 4 गोष्टी दिल्या. अजून 1 गोष्ट द्या म्हटल्याच्या नंतर सोनं दिलं. सोनं काय दिलं? सोनं. सोन्यामध्ये कलीचं वास्तव्य. कशामध्ये? सोन्यामध्ये. तुम्ही म्हणाल महाराज सोन्यामध्ये कलीचं वास्तव्य आहे, मग आम्ही सोनं घालायचं नाही का? सोनं नक्की घालायचंय, पण अनितीनं कमवलेल्या सोन्यामध्ये कली राहतो, तर नीतीनं कमवलेल्या सोन्यामध्ये मात्र देव राहतो. हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? म्हणून आपण पैसा कमवत असताना, सोनं नाणं कमवत असताना की कसा कमवला पाहिजे? नीतीनं कमवला पाहिजे. अनितीनं जे जे कमवाल तेवढं वायाला जाणार आहे. एक वाक्य लक्षात ठेवा. अनितीनं कमवलेलं कधीच पुरत नाही आणि नीतीनं कमवलेलं कधीच संपत नाही. आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा. वाक्य नीट ऐका. आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, पण त्या मागं कुणाच्या 1 रुपयाचाही तळतळाट नसावा. हे लिहून ठेवा. तळतळाटाचं कधीच पचणार नाही तुम्हाला, अजिबात. त्यामुळं कुणाचा तळतळाट कधी घ्यायचा नाही, हे लक्षात ठेवा. आलं लक्षात? आपल्याकडे तसं नाही. आपण कुणाचा तरी तळतळाट घेतो, मग आपलं वाटूळ होत आहे. आपण तळतळाट कुणाचा घेतला की वाईट होईल. श्रीमद भागवतामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. माझ्याकडे लक्ष द्या. आणि मग सांगितलं जा सोन्यामध्ये तू राहा. आणि एके दिवशी जरासंधाचा मुकुट त्या ठिकाणी घातला आणि जरासंधाचा मुकुट डोक्यामध्ये घालून त्या ठिकाणी राजा परीक्षित शिकार करण्याकरता जंगलामध्ये गेला. शिकार करण्याकरता जंगलात गेल्याच्या नंतर दिवसभर शिकार मिळाली नाही. एका आश्रमामध्ये आला. आश्रम होता शमिक ऋषींचा. शमिकांच्या आश्रमामध्ये तो आला आणि आश्रमात आल्याच्या नंतर पाणी द्या म्हणून मागितलं, पाणी दिलं नाही. महाराज समाधीमध्ये होते. जवळच मेलेला पडलेला एक साप होता. तो साप उचलला आणि त्या साधूच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी घातला. राजा परीक्षित निघून गेला. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचा मुलगा शृंगी आला. शृंगीनं बघितलं की माझ्या वडिलाच्या गळ्यात मेलेला साप कुणीतरी अडकवलाय. लगेच वेळ कमी असल्यामुळे शाप देऊन टाकला. लगेच शाप देऊन टाकला की राजानं कुणी माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये मेलेला साप अडकवला असेल, मी त्याला शाप देतो. बरोबर 7व्या दिवशी तक्षक सर्पदंशानं मृत्यू होईल. ही कथा पहिल्या दिवशीची आहे. आज 4थ्या दिवशी सांगतोय मी. तक्षक सर्पदंशानं त्याचा मृत्यू होईल असा त्या ठिकाणी शाप देऊन टाकला. आणि मग महाराज समाधीतून बाहेर आले. शमिकांनी बघितलं मेलेला साप, लगेच काढून फेकून दिला. काहीच वाटलं नाही मनामध्ये. आपल्या मुलाकडे बघितलं रागानं. ते आपल्याला विचारलं काय झालं शृंगी तुला? बाबा तुमच्या गळ्यात कुणीतरी मेलेला साप अडकवला. रे अडकू दे, जाऊ दे, होत असते. नाही ज्यानं कुणी तुमच्या गळ्यामध्ये मेलेला साप अडकवलाय बाबा, त्याला मी शाप दिलाय. बरोबर 7व्या दिवशी त्याचा तक्षक सर्पदंशानं मृत्यू होणार आहे बाबा. त्यावेळेला शमिकांनी समाधी लावली आणि समाधी लावून बघितलं कोण आलं होतं. तर समाधी लावून बघितल्याबरोबर डोक्याला हात लावला आणि सांगितलं शृंगी हे काय केलंस? अरे ज्याला शाप दिलास तो सामान्य नाही, तो राजा परीक्षित आहे, ज्याच्यामुळं आपण त्या ठिकाणी आपल्याला अन्न मिळतंय, पाणी मिळतंय. सत्यवादी राजा परीक्षित आहे, पांडवाच्या कुळातला राजा, ज्या कुळामध्ये भगवान परमात्मा कायमस्वरूपी त्यांच्या घरी राहिले, त्या कुळातला राजा परीक्षित आहे. त्याला तू शाप दिलास. आता शृंगी शाप तर तू दिलेलाच आहे. दिलेला शब्द पुन्हा माघारी घेता येणार नाही. शाप तर दिलेलाच आहेस. पण शृंगी एक लक्षात ठेव, राजा परीक्षितीला आता निरोप द्या. म्हणा बरोबर 7व्या दिवशी तुम्ही मरणार आहेत. काही याच्यातून उद्धार करून घेता आला तर बघा. ऐका गड्या. आणि आता त्या ठिकाणी बरोबर शमिक ऋषींचा मुलगा शृंगी राजा परीक्षितीजवळ जातोय. डोक्यातला मुकुट त्यानं काढून टाकला, कारण सोन्यामध्ये कलीचं वास्तव्य होतं. जरासंधाचा मुकुट होता. तो मुकुट काढल्याबरोबर लक्षात आला पण एका साधूचा अपमान केलाय. इथं हजारो गावची लोक बसलेले. ते एक लक्षात ठेवा सगळ्यांनी, जीव देवाला सगळ्या गोष्टी सहन होतात, पण देवाला साधू संताची निंदा सहन होत नाही. आई साहेब, जगात काहीही माणसानं करावं, पण या तोंडानं कुणाला वाईट म्हणू नये. या तोंडानं कधीच कुणाला
वाईट म्हणू नये. त्याचे नोहे बरे उभय लोकी. तुकोबराय म्हणतात साधू संताला जर नाव ठूत असेल ना, हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहात गोविंदा नाही त्याचे. अजिबात त्याचं चांगलं होत नाही, देवाला सहन होत नाही. संताशी कोपवी कोण्याही प्रकारे, त्याचे नोहे बरे उभय लोकी. कोणत्याही अंगानं तुम्ही साधू संताला जर नावं ठेवले, ऐकताय ना लक्ष देऊन, साधू संताला जर नावं ठेवले तर देव तुमचं कधी चांगलं करत नाही. त्यामुळं अजिबात मी कसंही सांगू, मला अजिबात नावं ठेवायचे नाही. तुम्हाला सांगतोय, हा अजिबात नाही, तुमचं देव कधी चांगलं करणार नाही. मागं जर बोलताल तर माझ्या काय कसंही सांगू, कथा झाली की 100 पायावर ठेवायचे माझ्या, नाही तर देव तुमचं कधी चांगलं करणार नाही. असू द्या, लक्ष द्या, हा विनोद असू द्या, हा विनोद असू द्या, पण संतांना कधीच नावं ठेवायचं नाही. या वाणीनं कधी कुणाला वाईट बोलायचं नाही. आलं लक्षात? म्हणले माझ्याकडून एका साधूचा अपमान घडलाय, पश्चाताप होत होता राजाला. तेवढ्यामध्ये शृंगीचं आगमन झालं आणि शृंगीनं सांगितलं, राजा मी शमिकांचा मुलगा आहे. कोण शमिक? तुम्ही जंगलामध्ये आला होतात, हा, एका साधूच्या गळ्यामध्ये तुम्ही मेलेला साप अडकावला होता. राजानं सांगितलं, हा, म्हणजे ज्याच्या गळ्यामध्ये तुम्ही मेलेला साप अडकावला होता ना, त्याचा मुलगा आहे मी. कशासाठी आलास? राजेश, माहित नव्हतं आम्हाला तुम्ही आहात म्हणून, तुम्ही परीक्षित आहात म्हणून मी शाप दिलाय आणि बरोबर 7व्या दिवशी तुमचा तक्षक सर्पदंशानं मृत्यू होणार आहे. याच्यातून काही जर तुम्हाला मार्ग काढता येत असेल तर काढा. राजा परीक्षितीचे डोळे पाण्याने डबडबले. राजा परीक्षितीनं सांगितलं 7 दिवसाचा वेळ दिलाय. म्हणले हा 7 दिवसाचा. परीक्षित म्हणतोय 7 दिवसाचा तरी कशाला वेळ दिला मला? मला 1 दिवसाचा सुद्धा वेळ द्यायला नाही पाहिजे होता, कारण मी साधूची निंदा केली आहे, साधूची चेष्टा केली आहे. गड्या हो, काही जमलं तरी हरकत नाही, पण साधूची चेष्टा होऊ देऊ नका, साधूची निंदा होऊ देऊ नका. साधूची निंदा झाली की खूप वाईट भोगावं लागतंय. गड्या ज्यानं साधूची निंदा केली असेल त्यांना विचारा. ज्यांनी साधूला नावं ठेवले त्यांचं कधी चांगलं झालेलं नाही. हा, साधूला नावं कधीच ठेवायचे नाहीत. ऐका आता लक्ष देऊन. काही उद्धार करता येत असेल तर बघ असं सांगितलं गेलं. आणि राजा परीक्षितीनं लगेच जागेवर, लक्ष द्या माझ्याकडं, जागेवरच महाराज आपल्या मुलाला गादीवर बसवलं आणि मुलाला गादीवर बसून राजा परीक्षित त्या ठिकाणी गंगा मैयाच्या किनाऱ्यावर एक कुटिया बनवली आणि त्या कुटियामध्ये राजा आलाय. सगळं सोडून दिलं. आता थोडंसं लक्ष द्या. 7 दिवसामध्ये मरण आपल्याला येणार हे कळाल्याबरोबर राजा परीक्षितनं सगळं सोडलं होतं. आपल्याला कधी येणार हे माहीतच जर नसेल तर आपण रोज सोडून देऊन मोकळं असलं पाहिजे. लक्षात आलं का नाही? रोज सोडलं पाहिजे, रोज सोडून दिलं पाहिजे. रोज कशासाठी धरून बसायचंय? आपण चिटकून बसलेले माणसं आहेत, आपण प्रपंचाला चिटकलेलो आहोत. लक्षात आलं का नाही? प्रपंच तर केलाच पाहिजे. तुम्ही प्रपंच करू नयेत, मी प्रपंच करू नये. प्रपंच आपण सगळेच करतो, बरोबर आहे. कुणाचा एका बायकोचा प्रपंच असेल तर कुणाचा बिगर बायकोचा, असं मला म्हणायचं होतं, बाकी काही नाही. लक्षात आलं का नाही? बिगर बायकोचा नाही तर प्रपंच आहेच ना. कुणाचा 1 लेकराचा, कुणाचा 2 लेकराचा प्रपंच आहे. प्रपंच तर सगळ्याचा चालू दादा. प्रपंच करण्याबद्दल नाही माझं मत काही, पण प्रपंचामध्ये त्रास जर कोण देत असेल तर ती अपेक्षा त्रास देते, ते दुःख देते. अपेक्षा दुःख देत असते माणसाला. अपेक्षा रहित परमार्थ प्रपंच आपला असला पाहिजे. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती, तैशा सावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरे. तुम्ही ज्याला धरून बसलेला आहेत ना, घर दार प्रपंच, या गोष्टी सोबत कधीच येणार नाहीत. हे लक्षात ठेवा. तुझी ही बंगला गाडी, मोटार गाडी इथेच राहणार, हे सगळं इथंच राहणार आहे. लक्षात आलं का नाही? सोनं नाणं चांदी या सगळ्या गोष्टी इथं ठेवायच्या. उघडेच यावे उघडेच जावे. जन्माला उघडेच आला तर एक दिवस उघडच जावं लागणार, ही गोष्ट लिहून ठेवा. तिथे काही पैसे सोबत येणार नाही, सोनं येणार नाही, चांदी येणार नाही. याच्यातलं सोनंही कामाला येणार नाही, अण्णा चांदीही कामाला येणार नाही. कामाला येणार आहे तो तुम्ही केलेला फक्त परमार्थ. इथं बसून ऐकलेली कथा फक्त कामाला येणार आहे, बाकी काही कामाला येणार नाही. हे लक्षात ठेवा. सज धज कर जिस दिन मौत की सहजादी आएगी, सहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी 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 आएगी.
कर जिस दिन मौत की सहजादी आएगी, सज धज कर जिस दिन मौत की सहजादी आएगी, ना सोना कम आएगा ना चांदी आएगी, ना सोना कम आएगा ना चांदी आएगी। सगळे पुरुष मंडळी नीट ऐका, सोनंही कामाला येणार नाही, सोनूही कामाला येणार नाही, अजिबात नाही. सोनू तर दरवाजापर्यंतच राहणार आहे, म्हणून सोनंही नाही आणि सोनूही नाही आणि चांदीही नाही, एकट्याला जावं लागणार आहे, हे लक्षात ठेवा. छोटा सा तू कितने बड़े अरमान है तेरे, अरमान है तेरे, अरमान है तेरे, मिट्टी का तू सोने के सब सामान है तेरे, मान है तेरे. मिट्टी की काया मिट्टी में एक दिन मिल जाएगी, मिट्टी की काया मिट्टी में एक दिन मिल जाएगी, ना सोना कम आएगा ना चांदी आएगी, ना सोना कम आएगा ना चांदी आएगी। हात वर घ्या सर्वांनी, एकदा मोठ्या प्रेमानं टाळी वाजवा. नीट लक्षात ठेवा, सोना काम आएगा ना सोनू काम आएगी. दिनेश दादा तुम्ही सुद्धा हे लक्षात ठेवा, ना सोन्या काम आएगा ना नाम्या काम आएगा, शेवटी एकट्याला जावं लागणार हे लक्षात ठेवा. अच्छे किए तूने कर्म तो पाया मानव तन, पाया अब पाप में क्यों डूबा है तेरा ये मन, हो ये पाप की नैया तुझको एक दिन डुबाएगी, एक दिन डुबाएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. बस म्हातारे बस. सज धज कर दिस दिन मौत की सहजादी आएगी. बंद झालं रे माईक. ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. याच्यातलं काहीच कामाला येणार नाही. आल्या पावली निघून जावं लागणार आहे. त्यामुळे रोज तयारी करून ठेवायची. झोपेतून उठलं की रोज पिशवी भरून ठेवायची. आपल्या बडेवाडी पाठीहून जर पाथर्डीला जायला आपल्याला सकाळी 9 वाजता गाडी असेल, सकाळी किती वाजता? 9 वाजता गाडी असेल तर 9:45 तरी बस स्टँडवर जावं लागेल का नाही? हो म्हणतायत. काहीच वाटत नाही का हो म्हणायला सुद्धा? काहीच नाही, फक्त खरी कदरलेले चुना बिना. त्यामुळे इथे येऊन बसायचं. 7 दिवस सप्त्याला कचून खायचं, घेणं नाही. 3-3 किलो वजन वाढतंय. एका म्हातारीचं नारळी सप्ताह झाले 3-3 किलो. गोपाल कृष्ण भगवान की जय. किती वाजता जावं लागेल बस स्टँडला? अहो 9 वाजता जर गाडी असेल तर बस स्टँडला कितीला जावं लागेल? 8:45ला. बरं, गाडी आल्यावर पिशवी आणायला जायचं का पिशवी भरून तयार असलं पाहिजे?
पिशवी भरून. आता हे जरी विमान मला घेऊन झालं तर मी तयार आहे जायला, काय अडचण नाही. आता कंटाळा आलाय मला, लक्षात आलं का नाही? इकडं तुमचा कंटाळा आलाय तुमचा, हा बघा लक्ष द्या माझ्याकडे इकडं. याचा अर्थ एक विनोद सोडून द्या. आपल्याला जर गॅरंटी आहे 9 वाजता गाडी आहे तर 8:45 बस स्टँडला जावं लागेल आणि पिशवी घेऊन जावं लागेल. यमाची गाडी कधी येणार आहे हे जर आपल्याला माहीतच नसेल तर रोज उठल्या उठल्या आपण पिशवी भरून ठेवली पाहिजे. तुम्ही म्हणाल कशाची पिशवी? ऐका गड्या, पिशवी कशाची? पिशवी भरून ठेवायची ती म्हणजे पुण्याईची. कशाची? पुण्याईची. कथा ऐकून, कीर्तन ऐकून, पुण्य कमवून ही पिशवी आपण भरून ठेवायची. एकदा का गच्च पिशवी भरली की लगेच आपल्याला कधीही गाडी आली तरी काही हरकत नाही, आपण जाऊ शकतो. दादा लक्षात ठेवा, राजा परीक्षितनं विचार केला, आता जर आपल्याला 7 दिवसामध्ये मरण येणार असेल तर आपल्याला त्या ठिकाणी आता तयारी करणं ही गोष्ट गरजेची. वाट बघत बसला एखादा कोणीतरी साधू येईल आणि त्या साधूजवळ माझ्या मनातली खदखद मला व्यक्त करता येईल. तेवढ्यामध्ये शुकाचार्य महाराजांचं त्या ठिकाणी आगमन होतंय. शुकाचार्य महाराजांचं राजा परीक्षित दर्शन घेतोय आणि शुकाचार्याचं दर्शन घेऊन भित्रा झालेला घाबरलेला राजा परीक्षितीला शुकदेवानी विचारायला सुरुवात केली की राजा घाबरलास का? कशासाठी घाबरलास? घाबरलास का म्हटल्याच्या नंतर सांगितलं की महाराज बरोबर 7व्या दिवशी तक्षक सर्पदंशानं माझा मृत्यू होणार आहे. तक्षक सर्पदंशानं माझा मृत्यू होणार आहे असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी राजा परीक्षित घाबरलेला आहे. शुकदेव सांगतात राजा घाबरू नकोस, राजा घाबरू नकोस. महाराज मला याच्यातून बाहेर तुम्हीच काढू शकता, काहीतरी मार्ग काढा. 7 दिवसामध्ये माझा उद्धार होईल का महाराज? शुकदेवानी राजा परीक्षितीच्या समाधानासाठी कथा सांगितली. म्हणले राजा तू 7 दिवसाची गोष्ट सांगायला लागलास. खटवांग नावाचा राजा होऊन गेला, त्या खटवांग नावाच्या राजाचा 1 तासामध्ये उद्धार झाला होता. तुझ्यासाठी 7 दिवस आहे. 1 तास बुरला खटवांग रायासी, 1 तास बुरला खटवांग रायासी. एक तास बुरेला खटवांग रायासी, 1 तास बुरेला खटवांग रायास. 1 तास उरला खटवांग रायासी, 1 तास उरला खटवांग रायासी. भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. 1 तास बुरेला खटवांग रायासी, 1 तास बुरेला खटवांग रायासी. बुरेला खटवांग रायासी. राजा 1 तासामध्ये खटवांगाचा उद्धार झाला होता. तुझ्याकडे अजून 7 दिवस शिल्लक आहेत. लक्ष द्या माझ्याकडे राजा, 7 दिवस शिल्लक आहे. तुझा तर उद्धार 100% होणार आहे. आणि मग राजा परीक्षितीनं शुकदेवाला काही प्रश्न विचारायला सुरुवात केले. मुख्य 6 प्रश्न विचारले. त्यातला पहिला प्रश्न आहे की महाराज माझं मरण जवळ आलंय, माझं मरण गोड करण्यासाठी मी नेमकं काय केलं पाहिजे? ऐकताय तुम्ही लक्ष देऊन? मरण गोड करता आलं पाहिजे. मरण तर प्रत्येकाला येणारच आहे. तुम्हाला मरावं लागणार आहे, मला मरावं लागणार आहे. कधी मरावं लागणार आहे हे माहित नाही, पण मरावं लागणार आहे हे मात्र निश्चित आहे. संत महात्मे जन्माला घाबरत असतात, मरणाला घाबरत नसतात. आलंय लक्षात माझं बोलणं? आता लक्ष द्या, मरण तर येणारच आहे पण मरण गोड करता आलं पाहिजे असं त्या ठिकाणी प्रश्न विचारला गेला.
विचारल्याच्या नंतर शुकदेवांना अतिशय आनंद वाटला आणि शुकदेव म्हणतात, राजा हा जो तू काही प्रश्न मला विचारलास ना, हा प्रश्न तू मला विचारलेला असाच प्रश्न एके दिवशी विदुरानं मैत्रेय महामुनीला विचारला होता. विदुरानं मैत्रेय महामुनीला विचारला होता म्हणले शुकाचार्य म्हणतात, राजा परीक्षित म्हणतोय की महाराज विदुर कोण होता, त्या विदुराची कथा काय. म्हणले विदुर हा दुर्योधनाच्या मंत्रिमंडळामध्ये महामंत्री पदावर होता. महामंत्री पदावर कोण? विदुर. दासीपुत्र म्हणत होते त्यांना, लक्षात आलं का नाही, दासीपुत्र. पण महामंत्री पदावर परमात्म्याचं चिंतन, नामस्मरण, भजन, साधना करणारा विदुर, महात्मा विदुर. त्या विदुराचं चरित्र त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं. म्हणले महात्मा विदुर असा महात्मा होता की दुर्योधनाजवळ राहत होता. दुर्योधनाजवळ महामंत्री पदावर होता. पांडवांनी स्वर्गात, पांडव वनवासातून परत आले आणि वनवासातून परत आल्याच्या नंतर दुर्योधनाकडे गेले की दुर्योधना आमची प्रॉपर्टी आम्हाला देऊन टाक. ऐकताय ना तुम्ही, लक्ष देऊन एवढाच प्रसंग ऐका. आमची प्रॉपर्टी आम्हाला देऊन टाक, आमची प्रॉपर्टी देऊन टाक म्हटल्याच्या नंतर दुर्योधनानं सांगितलं, सुईच्या टोकावर जेवढी जागा बसेल तेवढी सुद्धा मी तुम्हाला देणार नाही. पांडवाला वाली कुणीच नव्हतं, पांडवांना देव वाली होता. लगेच अर्जुनानं देवाला सांगितलं, भगवान जेवत असताल द्वारकेला तर हात धुवायला हस्तिनापुराला या. भगवान आले. अर्जुना काय झालं म्हटल्याच्या नंतर सांगितलं की तुम्ही दुर्योधनाला समजून सांगा, प्रॉपर्टी देत नाही, युद्ध करायचं म्हणतो आपण घरातले. पांडव कौरव वेगळे नाहीत. पंडूचे असल्यामुळे पांडव आणि धृतराष्ट्राचे असल्यामुळे दुर्योधन कौरव असं म्हटलं जाते, नाही तर सगळे कौरवच आहेत, सगळे पांडवच आहेत, घरातलेच आहेत. एकदा काय झालं लक्ष द्या. अर्जुन ज्या वेळेला बाण देवानं अर्जुनाला सांगितलं, अर्जुना बाण लाव, ऐका लक्ष द्या, आणि मार. सांडी हे मूर्ख पण उठी घे धनुष्य बाण, मार बरं बाण. आता लक्ष द्या, अर्जुनानं असं बघितलं आणि अर्जुनानं सांगितलं, देवा कोण आहेत माहिती का माऊली, कोण आहेत माहिती का. म्हणले कोण? अरे माझ्या घरातले, ते आपलेच आहेत. ज्यांना मार म्हणतोस ना साहेब, ज्यांना मार म्हणतोस ना ते कोण आहेत? आपलेच आहेत. वाक्य नीट ऐका किशोर महाराज. ते म्हणला ते जर आपलेच आहेत तर मग आपल्या समोर का आहेत? आपल्या समोर कधीच उभे नसतात, आपले नेहमी आपल्या पाठीशी उभे असतात, हे लक्षात ठेवा. आपल्याला कधी, अरे जे रक्तावर प्रेम करत नाही ते गावावर काय प्रेम करणार आहे. सक्का भाऊ ज्या दिवशी सख्या भावाच्या विरोधात उभा राहतो ना ग्रामपंचायतला, ज्यावेळेला सक्का भाऊ सख्या भावाच्या विरोधात उभा राहतो ना, प्रश्न असा पडतो की तोच देश आहे आपला ज्या देशामध्ये भरतानं गादीवर बसण्यासाठी राम 14 वर्ष वनवासाला सावत्र भाऊ गेला होता. ऐकताय ना तुम्ही लक्ष देऊन. ही परिस्थिती आपल्याकडली. आपण फक्त कपड्यानं चांगलेत, विचारानं आपण अतिशय निष्ठुर माणसं आहेत. कपडे आपले चांगले तेवढे, कपड्यानं आपण भारी आहेत, बरोबर आहे का नाही. कपडे भारी आहेत, माळ एवढी आपली, दुमती करून म्हशीला हाणली तर म्हशीला टिंगुळ येणे एवढी माळ आहे आपली. वागायला राक्षसापेक्षा बेकार वागतो. सख्या बहिणीला व्याजानं पैसे देतो आपण, बरोबर आहे ना, बरोबर म्हणतात. अजून लक्षात आलं का नाही. एवढी कुठं नीतिमत्ता भ्रष्ट असते का सांगा. तरी आपल्याला या गोष्टी कळत नाहीत. दादा परमार्थ वेगळा काही नाही, परमार्थ म्हणजे वेगळं नाही काही. परमार्थ म्हणजे तुम्ही चांगलं वागणं हाच मोठा परमार्थ आहे. वेगळा परमार्थ कुणी आणलाय सांगा. अजिबात नाही. लोकांनी परमार्थ अवघड गेलाय. वेदांतात असं काही लिहिलेलं नाही. थोडे आहे चित्तासाह्य झाली, थोडस मन एकाग्र झालं, मन शुद्ध झालं, परमार्थ वेगळा करण्याची अजिबात गरज तुम्हाला पडणार नाही. फक्त अंतःकरण निर्मळ पाहिजे. म्हणजे काय टाळच घेऊन वाजवावा म्हणजे भजन होतं असं नाही. तुम्ही जे वाईट वागता ना ते चांगलेपणानं वागणं हे सुद्धा तुमचं भजन आहे. आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन. सुधार लो बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन.
ज्ञान अंजन डाल लो, गुरु ज्ञान अंजन डाल लो, बस हो गया भजन। आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन। आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन। आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन। एकदा टाळी सर्वांनी हात वर करून हा, हा, हा. एक वाक्य सांगू, असं वाटतंय बडेवाडीत सप्ताह चालू नाही, हा इंद्रायणीच्या घाटावर भागवत चालू आहे असं वाटतंय. बघा इकडे सगळं सुंदर दिसतंय. हा हा हा, एक टाळी. हा हा, अरे हात वर घ्या इकडे. हा, झाडाखालचे तिकडे सावलीवाले. हा, तिकडे कॅमेरा फिरवा, सगळीकडे दिसू द्या सगळ्याला. दुनिया तुम्हें बुरा कहे पर तुम करो क्षमा। 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 ऐका सानप साहेब, लक्ष देऊन ऐका सगळेजण स्टेजवर बसलेले. आमचे बाळासाहेबजी सानप जे भगवान महासंघाचे आज उपस्थित आहेत की भगवान बाबासाठी त्यांनी भरपूर चांगलं कार्य केलेलं आहे, पण हे मात्र लक्षात ठेवा. दुनिया तुम्हें बुरा कहे पर तुम करो क्षमा। दुनिया तुम्हें बुरा कहे पर तुम करो। इकडे ऐका सगळे, इकडे बसलेले पिंपळनेरकर ऐका, इकडे समोर बसलेले ऐका सगळे. ऐका रे कॅमेरावाले सगळ्यांनी ऐका, माईकवाल्या सतीश ऐक लक्ष देऊन सगळ्यांनी ऐका. हे सगळ्यांनी ऐकून ठेवायचं, हे चालूच राहणार आहे. लोक आपल्याला बोलणारच आहेत, लोक आपल्याला नावं ठेवणारच आहेत. लक्षात आलं का नाही? बोलत असतात ते बोलत राहतील, लोक तुम्हाला वाईट म्हणत राहतील, पण तुम्ही त्यांच्या कधीच नादाला लागू नका, अजिबात नाही. दुनिया तुम्हें बुरा कहे पर तुम करो क्षमा। दुनिया तुम्हें बुरा कहे पर तुम करो क्षमा। अपनी वाणी को भी संभाल लो, वाणी को भी संभाल लो, बस हो गया भजन। आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन। आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन। आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन। सुधार लो, बस हो गया भजन। दुनिया तुम्हें बुरा कहे पर तुम करो क्षमा. आणि महत्वाचं, वाणी को भी संभाल लो. बस एवढं सांभाळा, बाकी काही गरज नाही.
माझीच बायको एके दिवशी मला म्हणली, घर सांभाळू का, जमीन सांभाळू का, मुलं सांभाळू का, तुम्हाला सांभाळू? मी म्हणलं तोंड सांभाळ, बाकी मी सांभाळतो. वाणी को भी संभाल लो बस हो गया भजन. तोंड सांभाळा, बाकी काही लागत नाही. गोड बोला प्रत्येकाशी, प्रत्येकाला चांगलं बोला. लक्षात आलं? भजन हेच आहे. दुर्योधन वाईट वागत होता. लक्ष द्या, मला विदुर सांगायचे, वाईट वागणारा दुर्योधन होता. देवा तुम्ही जाऊन समजून सांगा त्याला, म्हणून आमच्या वाट्याची आम्हाला प्रॉपर्टी देऊन टाका, जास्त देऊ नका, फक्त आमच्या बोलू नको रे, आमच्या वाट्याची देऊन टाका. भगवान परमात्म्यानं निरोप पाठवला. तर थोडंसं लक्ष देणं, एवढा प्रसंग बाकी नाही. भगवान परमात्म्यानं सांगितलं मी निरोप देतो, आणि निरोप दिला की द्वारकाधीश कृष्ण परमात्मा हस्तिनापुराला दुर्योधनाच्या घरी येणार आहेत. ही बातमी ज्या वेळेला दुर्योधनाला कळाली त्यावेळेला हस्तिनापूर सजवलं गेलं, सगळे फुलं टाकले गेले, पण मनामध्ये कपट होतं हे लक्षात ठेवा. काही माणसं बस आपल्या सोबतच राहतात, पण काही माणसं आपल्या सोबत चपलासारखे राहतात. चपलासारखे आपल्याच पायात राहतात, आपल्या पायाजवळ राहतात, आणि मागून आपल्यावर शिंतोडी उडवत राहतात. हे गोष्ट लक्षात ठेवा. लक्षात आलं? तसा हा दुर्योधन होता. दुर्योधनानं हस्तिनापूर सजवलं होतं, चौकून माणसं उभे होते, आणि तेवढ्यामध्ये विदुर काका त्या ठिकाणी जातायत, आणि विदुरजी म्हणतायत की दुर्योधना, माझं मत असं आहे की पांडवांची प्रॉपर्टी पांडवांना देऊन टाका. कशासाठी? त्यांचं आपल्याला पचणार नाही, खायचं नाही. लक्ष द्या सगळेजण. म्हणले कशासाठी? त्याला सांगितलं, ए आमच्या घरच्या भाकरी खातो ना, आम्हाला शिकवतो का? चालता हो आज. आणि राहिला महामंत्री पदाचा प्रश्न, तर तुला महामंत्री पदावरून सुद्धा काढून टाकतो. विदुर काकांना हात जोडले आणि सांगितलं की दुर्योधनजी, महामंत्री पदाचा जर विषय असेल तर मी लगेच राजीनामा देतो, मला नाही राहायचं. घरी जातायत, आणि घरी जाऊन सुलभा काकी त्या ठिकाणी विचारते की स्वामी आज तुमचा चेहरा पडलाय. त्यावेळेला विदुर काकांनी स्मित हास्य केला, आणि काकांनी सांगितलं, सुलभा आज देवाचं भजन करण्यासाठी मुक्त झालो. सुलभा मोकळा झालो. काय झालं? दुर्योधनानं महामंत्री पदावरून काढून टाकलं. आता फक्त देवाचं भजन करायचं आहे. ज्यावेळेला तुकोबरायचे आई वडील गेले त्यावेळेला तुकोबराय बी हेच म्हटले होते, माता मेली न कळता हरली संसाराची चिंता. मोकळं झालो सुलभा. आणि सुलभा माहितीये तुला काय स्वामी? सुलभा हस्तिनापुराला आपण ज्याचं भजन करतो ना, ऐका लक्ष देऊ ना, तो कृष्ण परमात्मा येणार आहे. कृष्ण परमात्मा येणार आहे म्हणल्यावर सुलभेचे डोळे पाणावले, विदुराणीचे डोळे पाणावले, आणि विदुराणीनं सांगितलं, स्वामी येईल का आपल्या घरी? आपल्या घरी येईल का? म्हटल्याच्या नंतर सांगितलं गेलं, अगं एवढा मोठा देव दुर्योधन राजा आहे, त्याच्या घरी येणार आहे, आपल्या घरी कशाला येईल ग? ऐकताय ना तुम्ही? आपल्या घरी कशाला येईल ग? प्रश्नही स्वतःच निर्माण करायचा आणि उत्तर त्यांनीच द्यायचं. गरिबी मोठी वाईट असते. इथं बसलेले अनेक स्त्रिया असतील की डोक्याच्या केसाला लावायला तेल सुद्धा नव्हतं, एवढ्या गरिबीतून प्रपंच त्यांनी उभा केलाय. इथं बसलेल्या सगळ्या सुनांना माझी विनंती, सासू ज्या वेळेला तुम्हाला म्हणत असते नाही वाटोळ करू नको, असं करू नको, तसं करू नको, याचा उद्देश तुमचा अपमान व्हावा असा अजिबात नसतो. त्या म्हातारीनं गरिबी काय असते हे भोगलेली असते, म्हणून ती म्हातारी बोलत असते. ती म्हातारी बोलते म्हणजे विनाकारण बोलत नाही, तिनं गरिबी अनुभवलेली असते. खूप वाईट असते दादा गरिबी. मी स्वतः काल मी बोललो की मी गरिबी अनुभवलेली आहे, गरिबी भोगलेली, म्हणून या गरिबीचं दुःख मला माहिती. मी खूप गरिबी भोगलेली, खूप गरिबी जीवन काढलेलं आहे. आईसाहेब आमच्या बसल्यात, आईसाहेबाला माहिती आहे, लक्ष्मण महाराज आहे तिडके, त्यांना माहिती आहे आमच्या गावाकडली माणसं असतील. गरिबी काय असते हे तुम्ही मला विचारा, मी सांगतो गरिबी काय असते ते. तुम्हाला काय कळणार गरिबीचं? ज्यानं गरिबी कधी अनुभवलीच नाही ना, त्याला गरिबीचं दुःख कधीच कळणार. आळंदीत राहत असताना गावाकडली गाडी आली, MS-23 ची जरी गाडी दिसली ना तर त्या गाडीच्या भोवती गिरक्या मारायचो. का? आमच्या गावाकडली गाडी आहे, कुणीतरी 100-50 रुपये देईल. नाही, नातेवाईक मी दिसल्याबरोबर रस्ता बदलून जातो. त्या साहेब रस्ता बदलून जातो. ते वस्तुस्थिती आहे माऊली, वस्तुस्थिती. नातेवाईक मी दिसलो की रस्ता बदलून जायचे. का काही माहितीये? का माहितीये? 100-50 रुपये याच्या हातात द्यावं लागतील ना, म्हणून. पण मी फार वाईट माणूस आहे, तुम्हाला खरंच सांगतो. तेव्हा मला बघितलं की ते रस्ता बदलून जात होते. आता मी त्यांना बघितलं की काच वर घेतो गाडीचा. हे लक्षात ठेवा. जशाच तसं वागा, जशाच तसं.
ज्यांनी आपल्याला त्रास दिलेला आहे ना त्यांना आपण त्रासच द्यायचा. ती माणसं ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून द्यायची कायमस्वरूपी, अजिबात नाही. कारण सहन करायचं तोपर्यंत करायचं, सहन तर केलंच पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? सहन तर केलंच पाहिजे, पण सहन करण्याला सुद्धा काही अंत असतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. असू द्या, बोलणारे बोलत राहतील, करणारे करत राहतील, आपण आपलं काम प्रामाणिकपणानं करत राहायचं असतं. विदुर काकाचे डोळे पाण्यानं डबडबलेले आहेत. परमात्म्याचा रथ त्या ठिकाणी आता हस्तिनापुरात येतोय. ऐका गड्या, लक्ष देऊन. हस्तिनापुरात रथ येतोय आणि इकडे बघा, विदुर काका एका कोपऱ्यामध्ये उभे आहेत आणि विदुरांनी म्हणते की अहो ते देव तुमच्याकडे बघल का? अगं देवानं आपल्याकडे बघू नाही तर नाही बघू, देवानं नाही बघितलं तरी काही हरकत. आपण देवाकडे तर बघणार आहोत ना, देव आपल्याकडे बघणार नाही पण आपण देवाकडे बघणार आहोत ना. इथं बसलेल्या सगळ्या लोकांना विनंती आहे, आपण या सप्ताहामध्ये आलोत, आपण काम करताना आपल्याला कुणी बघितलं हे महत्वाचंच नाही, आपण इथं कष्ट करतोय, बाबाच्या दरबारात इथं काहीतरी सेवा करतोय, हे भगवान बाबांनी बघितलं बस झालं, बाकीच्यांनी बघण्याची काय गरज आहे. याच बडेवाडीतले आईसाहेब देवदास पालवे म्हणून, देवदास पालवे की एवढी छोटी वाडी आहे, सप्ताह करायचा आहे, खर्च मोठा आहे, म्हणून त्या देवदासरावजी पालवे बडेवाडीचेच आहेत. स्वतःची बोलेरो गाडी विकून 2 लाख रुपये या सप्ताहाला देणगी त्यांनी दिलेली, हे लक्षात ठेवा. गाडी, स्वतःची गाडी विकून भगवान बाबावर किती श्रद्धा असावी, भगवान बाबावर किती निष्ठा असावी, हे याच्यातून लक्षात येत आहे. श्रद्धा असते. आपली श्रद्धा आहे का अंधश्रद्धा, हा फार मोठा प्रश्न आहे. विदुराची श्रद्धा होती देवावर, विदुरानं बघावं आणि विदुरानं सांगावं. देवानं नाही बघितलं हरकत नाही, पण आपण तर देवाला बघू शकतो ना. ऐकताय ना तुम्ही, ऐकताय ना? आपण तर देवाला बघू शकतो ना. म्हटले हा. आणि मग ऐका, आता रथ आला, विदुर काका बघत होते. विदुरानं त्या ठिकाणी देवाला बघितलं, हात जोडून डोळे बंद करून नमस्कार केला. देवा, पाहिलं एकदाच तुला, दर्शन झालंय तुझं एकदा, समाधान झालं. ऐका, आता समाधान झालं. विदुर काका आता पुढे जातायत, भगवान पुढे जातायत आणि आता दुर्योधनाच्या महालामध्ये त्या ठिकाणी परमात्मा जातायत. 56 प्रकारचा भोग त्या ठिकाणी केलेला आहे. दुर्योधनाने विचारलं, भगवान आमच्याकडे येण्याचं कारण? लक्ष द्या, आमच्याकडे येण्याचं कारण? म्हटले कारण एकच आहे की भांडण नको, तुम्ही घरातली माणसं आहात, त्यांची प्रॉपर्टी त्यांना देऊन टाका, तुमची तुम्हाला ठेवा. सांगितलं, देवा युद्ध करायचं असेल तर याच्यात सहभागी व्हा, नाहीतर तुम्ही मध्ये पडू नका, तुम्ही याच्यात पडू नका. सुईच्या टोकावर जेवढी जागा बसते तेवढी पांडवांना मी देणार नाही. त्यावेळेला ताडकन भगवान उठले जायला निघाले. दुर्योधनानं हात जोडले, भगवान 56 प्रकारचा भोग माझ्या मातेनं केलेला तुम्हाला माहितीये. माझे पिताश्री अंधेत म्हणून माझ्या माईनं डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि म्हणून तिनं एवढा स्वयंपाक केलाय, 56 प्रकारचा भोग केलाय. भगवान 2 घास जेवून जा. आता लक्ष द्या सगळे पुरुष मंडळी, इकडे सगळे लक्ष द्या. भगवान 2 घास जेवण करून जा, जेवण करून जा म्हटल्या बरोबर देवानं सांगितलं, दुर्योधना, जे माझं ऐकत नाही त्यांच्या घरी मी जेवत नाही. ऐकताय ना? जे माझं ऐकत नाही त्यांच्या घरी मी जेवत नाही. पितामह भीष्म माऊली तिथंच बसलेले होते. पितामह भीष्मानं सांगितलं, म्हणले आपल्या घरी जेवण करायला चला. भगवान म्हणले, जे माझं ऐकत नाही त्यांचं जे ऐकतात त्यांच्या घरी मी जेवत नाही. ऐकताय तुम्ही? जे माझं ऐकत नाही त्यांचं जे ऐकतात त्यांच्या घरी मी जेवत नाही. दुर्योधन हसला. दुर्योधन म्हणला, मग जाणार कुठं? जाणार कुठं जेवायला? जाणार कुठं म्हणल्यावर भगवान काय म्हणले माहितीये? भगवान म्हणले, मला निमंत्रण अगोदरच मिळालेलं आहे. ज्या दिवशी तुम्ही हस्तिनापुराला याल त्या दिवशी आमच्या घरी जेवायला या, असं निमंत्रण दिलंय. दुर्योधन म्हणला, कोण आहे तुम्हाला जीव घालणारा? म्हणले, विदुरानं निमंत्रण दिलंय, विदुर काकानं. दुर्योधन हसायला लागला. अहो, त्याला काही किंमत राहिली नाही आता. मंत्री पदावून सुद्धा काढलंय आणि त्याच्याकडे काय तुमची व्यवस्था होणार आहे? विदुर काका तिथंच बसलेले. विदुर काका म्हणले, मी कधी निमंत्रण दिलं याला? मी जेवायला निमंत्रण दिलं नाही ना. असाच आहे देव, असाच आहे. जे अधिकारानं बोलवतात ना त्यांच्या घरी जात नाही, मनानं शुद्ध असतात त्यांच्या घरी जात असतो, हे लक्षात ठेवा. असाच आहे देव, न बोलवता जाणार देव. विदुर काका म्हणले, मी याला निमंत्रण दिलं नाही, हा म्हणतोय. असं खुणवलं डोळ्यानं. काय ते गप म्हणले, मी बोलतो तेच बरोबर आहे. शांत बसलं गे, शांत बस. दा म्हणले, पुढे जा, तयारी कर. खुणवलं, इशारा केला. विदुर काका पुढे जात आहेत. ऐका, आता लक्ष द्या. आणि मग इकडं लक्ष द्या माझ्याकडं. दुर्योधन हसला आणि दुर्योधन म्हणायला लागला की भगवान तुम्ही विदुराच्या घरी जाणार आहे? काय विदुराकडं?
काय विदुराकडं, काय त्याच्या घरी मंत्री पदावर नाही, गरीब आहे. अहो चूल पेटलेली नसेल, त्याची मंत्री पदावरून काढलं तेव्हापासून 8 दिवस झालं चूल पेटली नाही, त्याच्याकडे काहीच नाही. भगवान म्हणतात त्याच्याकडे काहीच नाही, पण मला जे पाहिजे त्याच्याकडे आहे. मला भूक लागलेली आहे, पण भूक कशाची लागलेली आहे? मी जेवणाचा भूकेला नहीं, मैं किसका भूकेला हूँ. भगवान कहते हैं कि मैं सिर्फ और सिर्फ भाव का भूखा हूँ. भाव का भूखा हूँ मैं और भाव ही एक सारे हैं. भाव से मुझको भजे तो उसका बेड़ा पार है. भूखा हूँ मैं और भाव ही एक सार है. भाव से मुझको बजे तो भव से बेड़ा पार है. मला जे पाहिजे ते आहे. गड्या हो ऐका, इथं बसला देव फक्त भाव का भूखा हूँ मैं, भाव ही एक सार है. भाव से मुझको भजे उसका बेड़ा पार है. ऐका सगळे, देवाला फक्त भाव लागतो. देवाला तुमच्याकडे किती पैसे ते महत्वाचं नाही, तुमच्याकडे भाव किती हे महत्वाचं आहे. भगवान बाबा सुद्धा असे कृपाळू संत आहे की भगवान बाबाजवळ तुम्ही भावनेनं जा. बाबाच्या समाधीवर डोकं ठेवा आणि डोकं ठेवा आणि अंतकरणातलं दुःख तुम्ही बाबाच्या समोर मांडा. त्या संकटातून रस्ता काढून देण्याचं काम भगवान बाबा सुद्धा करत असतात, हे लक्षात ठेवा. कितीतरी माणसं आहे तिथं, कितीतरी माणसं आहे तिथं. बाबाकडे जातात गुरुवरे शास्त्री बाबाकडे, बाबा नारळ द्या. बस 12 वर्ष झालं मुलबाळ नाही. बाबा म्हणतात मी नाही देणार, घे नारळ घ्या. बाबाच्या समाधीवर, भगवान बाबाच्या समाधीवर नारळ ठेवा. असंच ना, समाधीवर नारळ ठेवा आणि श्रद्धेनं घेऊन जा. अरे बाबाच्या समाधीवर नारळ ठेवल्याच्या नंतर अनेकांचे संसार सुखाचे झालेत. इथं कितीतरी माणसं असे असतील की बाबांनी आम्हाला जगायला शिकवलंय. बरोबर आहे ना? आहेत का नाही सांगा? आहे तिथं लक्षात ठेवा. याचा अर्थ दादा एकच आहे की देवाला भाव लागतो. विदुर काकाच्या घरी भाव आहे. भगवान म्हणतात दुर्योधना, विदुराकडे भाव आहे आणि भावनेसाठी मी त्याच्या घरी चाललो. भाव बिन सब कुछ भी दे दो, मैं कुछ भी लेता नहीं. भाव से एक फूल भी दे दो तो मुझको स्वीकार है. तो मुझको स्वीकार है, तो मुझको स्वीकार है. हो. भाव का भूखा हूँ मैं और भाव ही एक सार है. भाव से मुझको बजे तो उसका बेड़ा पार है. भाव का भूखा मैं बस भाव ही एक सार है. भाव से मुझको भजे तो उसका बेड़ा पार है. आलं लक्षात तुमच्या? एवढंच आहे, बाकी काही नाही. भाव का भूखा हूँ मैं, मैं और भाव ही एक सार लक्ष आहे है. माझ्याकडं. भाव से से मुझको बजे तो उसका बेड़ा पार है. भावनेनं देवाकडे जा, देव त्याला पावतो. विविध सांगतायत की मला विदुराच्या घरी जायचंय. ऐका लक्ष देऊन, विदुराच्या घरी जायचंय म्हटल्याच्या नंतर अरे त्याच्याकडे काहीच नाही, त्याच्या घरी कशाला जातात? आता लक्षात ठेवा, देवाला फक्त भाव लागतो, देवाला फक्त श्रद्धा लागते, देवाला फक्त विश्वास लागतो, बाकी काही लागत नाही. दादा काय लागतं? विश्वास महत्वाचा आहे. बाकी काय महत्वाचं आहे सांगा? प्रपंच असू द्या नाही तर परमार्थ असू दे, याच्यामध्ये विश्वासच महत्वाचा आहे. विश्वासच महत्वाचा आहे.
परमार्थात सुद्धा विश्वास महत्वाचा आहे, नात्यामध्ये सुद्धा विश्वास महत्वाचा आहे. गाडीतून उतरलेला माणूस पुन्हा गाडीमध्ये बसू शकतो, पण एकदा मनातून उतरलेला माणूस आयुष्यात कधीच मनात बसत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. काही झालं तरी हरकत नाही, पण कुणाच्या मनातून कधी उतरू नका, कुणाच्या मनातून उतरू नका. थोडंसं जगा पण चांगलं जगा. परमार्थ थोडाच करा पण चांगला करा. जास्त दिवस जगण्यापेक्षा थोडे दिवसच जगा पण चांगलं जगा. आता ऐकताय माझं बोलणं तुम्ही? एक लक्षात ठेवा. बऱ्याच लोकांच्या गाडीवर भगवान बाबाचा फोटो असतो. भगवान बाबाचा फोटो गाडीवर लावतात आणि भगवान बाबाचा फोटो गाडीवर लावून ती लावण्याबद्दल आमचं दुमत नाही. बाबाचा फोटो गाडीवर लावा, जय भगवान नाव गाडीवर टाका. पण या नारळी सप्ताहातून आपल्याला संदेश देतो, ज्या गाडीवर भगवान बाबाचं नाव आहे, ज्या गाडीवर भगवान बाबाचा फोटो आहे, विनंती आहे ती गाडी धाब्या पुढे थांबू देऊ नका. तो बाबाचा अपमान असेल. ती गाडी धाब्या पुढे थांबू देऊ नका अजिबात. नाही तर नाव टाकूच नका. कशाला टाकता? कशाला टाकता? अजिबात अपमान करायचा नसतो, हे लक्षात ठेवा. पाप लागल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला. आनंद वाटतो कधी कधी मुंबई पुण्याला गेल्याच्या नंतर त्या गाडीवर नाव असतं भगवानगड, बरोबर आहे की नाही? कष्ट करून खाणारे असतात, त्याच्यावर नाव असतं. त्यावेळेला समाधान वाटतं की तळागळापर्यंत कुठे एका सावरगाव मध्ये जन्माला आलेले, सावरगावचे मंडळी आलेत, सावरगावला जन्माला आलेले भगवान बाबा आज तळागळापर्यंत जाऊन पोस्ट झाले. आम्ही मागे तामिळनाडूत कथा केली आईसाहेब, सेलमला. तिथं सुद्धा आपल्या गडाचे भक्त मंडळी आम्हाला भेटले. तिथं सुद्धा सेलम, तिथं काहीच मराठी कळत नव्हती, हिंदी थोडीफार कळत होती, पण तिथं सुद्धा त्या ठिकाणी गडाचे भक्त आपल्याला भेटले. देशभरात बाबाचे भक्त तुम्हाला भेटतील. का? भाव का भूका हूं मैं, भाव ही एक सार है, बाकी जास्त काही लागत नाही. आणि आता त्या ठिकाणी भगवान दुर्योधनाच्या घरातून बाहेर येतात. भीष्माला सुद्धा मोजत नाहीत, भीष्माला बोलत नाहीत. आणि आता उद्धवानं विचारलं, भगवान तुमचं खरं आहे, पण आता जायचं कुठं हे तर सांगा. भगवान म्हणतात, उद्धवजी चलो विदुरा घर जावे, 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 उद्धवजी चलो विदुरा घर जावे. शबरी के बेर सुदाम जी के चावल, शबरी के बेर सुदाम जी के चावल, रुचि रुचि भोग लगावे, रुचि रुचि भोग लगावे, चलो विदुरा घर जावे, उद्धव जी चलो विदुरा घर जावे. चलो विदुरा घर जावे. विदुराच्या घरी जायचंय. भगवान विदुराच्या घरी जात आहे. सुलभा काकीला अतिशय आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये विभोर झाल्या. पाट बसायला टाकला होता. लक्ष द्या, पाटावर स्वतः काकी बसतायत. देवाला कातडे खायला देतायत. केळी स्वतः खातायत, कातडे देवाला. आता यांना थोडं थोडं माहित असते बरं का. ह्या मी सांगायच्या कानात सांगायच्या. आता इदुराचं येतंय, गप मर जाणं, ऐका जाणं गपची. पुढचंच सांगतात लगे एकमेकीच्या. काही गरज आहे का एकमेकीच्या कानात बोला त्यात लगे? काय सवय लागलेली असते, काय देव जाणे, बरोबर आहे का? काय आमच्या गल्लीत सुद्धा अशा बायका गप्पा मारत बसतात. अशा मैत्रिणी आमची बायको त्याच्यात मला बायको आहे एक, लक्षात ठेवा. अरे पण मला सांगावता लागेल ना, एक बायको आहे म्हणून. लक्षात आलं का नाही? आणि लक्षात ठेवा. आणि मग ती आमची बायको त्याच्यात गप्पा मारायला जाते, गप्पा मारत बसते. आणि गप्पा मारत बसत असताना आणि मग ते हसतात मोठमोठ्याने. कुणाचं तरी नाव घ्यायचं हसायचं, कुणाचं तरी नाव घ्यायचं हसायचं. जी आली नाही तिच्याबद्दल हसायचं. एके दिवशी सगळ्याच गप्प बसल्या होत्या, कुणीच कुणाला बोलत नव्हतं. मी म्हणलं, काकू आज का गप्प? ते म्हणले, आज गल्लीतल्या सगळ्याच आल्या. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकीच्यांनी प्रसाद घेऊन जा. आता काय करता नाही कळल्यावर सांग. लक्षात आलं का नाही सांग. ह्यातले निमे गडी माणसं बायाने हाकलून आणले. चला तिथं गिळायला असतंय, आपल्याला करावं लागण 8 दिवस.
गोपाल कृष्ण भगवान की जय. जय. या लक्षात थोड्या वेळामध्ये, अगदी थोड्या वेळामध्ये वाचून दाखवतो, सांगत नाहीच. सांगू कसं आता एवढ्या कमी वेळामध्ये. बरं आहे आपल्या घरचेच महाराज आहेत म्हणून बरं आहे, बरोबर आहे का नाही? हे एक चांगलं आहे, घरचेच महाराज आहेत, ही चांगली गोष्ट आहे. आपल्याला कसं ऍडजस्टमेंट करता येतं, बरोबर आहे का नाही? घर की मुर्गी दाल बराबर, काय अडचण आहे सांगा. लक्ष द्या माझ्याकडं. थोड्या वेळात सांगतो. आणि मग विदुराच्या घरी त्या ठिकाणी देवाचा पाहुणचार होतो. भावना एवढी होती की कातडे देव खात होता, केळी काकी खात होत्या. थोडस लक्ष द्या. आणि मग काका आले, काकाने बघितलं, सुलभा काय करतेस तू? मग भानावर आल्या आणि मग केळी द्यायला सुरुवात केली. देवानं वाकडं तोंड केलं. काकी म्हणल्या, का रे चव नाही का केळीला? नाही ना म्हणले, कातड्या एवढी चव नाही. कातड्याला जी चव होती ना ती चव मात्र आता याला नाही. म्हणले, कातड्याला कुठं चव असते का? कातड्याला चव नसते, पण चव त्या भावनेला असते. हे लक्षात ठेवा. तुम्ही किती भावनेनं करता हे अतिशय महत्वाचं आहे. विज्ञानानं सुद्धा जाहीर केलंय. माता भगिनी नीट ऐका. तुम्ही एक काम करा. विज्ञानानं सिद्ध केलंय की तुम्ही रामकृष्णारी म्हणत हरिपाठ म्हणत विठ्ठल विठ्ठल म्हणत तुम्ही भाकरी करा. त्या भाकरीची चव तुम्हाला वेगळी लागेल. आणि मनामध्ये विचार वेगळे असताना तुम्ही स्वयंपाक करा, त्याची चव तुम्हाला वेगळी लागेल. म्हणून स्वयंपाक करत असताना शुद्ध अंतकरणानं, ज्याला स्वयंपाक म्हणतात ना, मन प्रसन्न ठेवून जर तुम्ही स्वयंपाक केला तर मन प्रसन्न केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्ही जर स्वयंपाक करत असाल, अंतकरण शुद्ध जर तुमचं त्या ठिकाणी असेल, तर अंतकरण शुद्ध केल्याच्या नंतर स्वयंपाकाची चव वेगळी आहे. पण तुम्ही शिव्या देत जेव्हा स्वयंपाक होतो त्यावेळेला त्याला चव नाही. मी जेवणाला चव लागत नसली की बायकोला म्हणत असतो, नक्की शिव्या देऊन केलेला एवढं मात्र खरं आहे. लक्षात आलं का नाही? त्याच्यात भावना ओतता आली पाहिजे. काय ओतता आली पाहिजे? भावना. त्याच्यात भावना ओता. आणि मग कातडे सुद्धा देवाला गोड लागत होते. केळीचे कातडे सुद्धा देवानं खाल्ले. विदुरजीला दर्शन त्या ठिकाणी एक त्याच्यात घटना घडली. आता लई भरपूर घटना सांगाय वेळ नाही. घटना घडली होती तेवढ्यात एक कर्ण आला होता तिथं. कर्णाचं फार सुंदर चरित्र आहे. मृत्युंजय जे वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. पूर्ण कर्णच आहे साहेब त्याच्यात. कर्ण आला आणि कर्ण काय म्हणलं माहिती का? म्हणजे भगवान को मिलना है, असं मध्ये जाऊन सांगा म्हणले, मला भेटायचंय त्यांना. एक जण मध्ये गेला, म्हणला विदुर काका पाहुणे आलेत कोणतरी भेटायला. विदुर काका म्हणले, थांबा म्हणा, त्यांना म्हणा आमच्याकडे पाहुणे आलेले, आमचे पाहुणे गेले बोलू. मग त्यानं जाऊन निरोप दिला. म्हणले विदुर काका पाहुणे आलेत. ते म्हणले, त्या विदुर काकाला जाऊन सांगा तुमच्याकडे काहीच काम नाही, जे तुमच्याकडे पाहुणे आलेत ना त्यांच्याकडे काम आहे. म्हणले मग येऊ द्या. आला कर्णन, देवाचे पाय धरले. लक्ष द्या, देवाचे पाय धरले, दर्शन घेतलं देवाचं. आणि म्हणले, देवा चुकलं माफ करा. एक एक प्रसंग 2-2 तास चालण्यासारखा आहे, पण एका मिनिटात सांगायचं आहे. चुकलं माफ करा. म्हणले काय झालं? तुम्हाला दुर्योधनानं तुमचा अपमान केला ना. काय काय का दुर्योधना? म्हणले मग कर्णा तुला पाय धरण्याची काय गरज आहे? तुला पाय धरण्याची काय गरज आहे? आई साहेब माऊली ऐका. त्यावेळेला कर्ण काय म्हणला? माऊली कर्ण म्हणला, देवा माझा काही संबंध नाही हो, पण माझा मित्र आहे हो. कळते का मी काय म्हणतोय ते? माझा कोण आहे? मित्र आहे. मलाही माहिती तो नालायक आहे, पण मित्र आहे ना. नाही कळलं तुम्हाला? स्टेजवरच्यांना कळले, तुम्हाला नाही कळणार याच्यातलं काय. कसाही असू द्या हो, पण शेवटी कोण आहे? मित्र आहे ना. एकदा नातं जोडलं ना ते कधीच तोडायचं नसतं. पुन्हा ऍडजस्टमेंट. तुम्हाला वाक्य सांगू सोपं, एकच वाक्य सांगतो. आय लव्ह यू, आय मिस यू, नो आय अंडरस्टँड यू. मी तुला समजू शकतो, हे सगळ्यात महत्वाचं. एकमेकाला समजून घेता आलं पाहिजे. कमी जास्त तर होणारच आहे, चुका तर होणारच आहेत, बरोबर आहे का नाही? चूक भूल तर प्रत्येकाच्या जीवनात होणार आहे. हो बाबा, कसं जरी मी वागलो तरी शेवटी मी तुमचा मित्र आहे ना. वा वा म्हणावंच लागेल ना तुम्हाला. हा वा म्हणा, वा म्हणा, हा असं म्हणावंच लागेल ना तुम्हाला. काय करणार आहे सांगा? एवढाही वाईट नाही एवढ्यानी म्हणण्यासारखा. मी लक्षात आलं का? पण म्हणावं लागेल. म्हणले माझा मित्र आहे, आणि मित्र असल्यामुळं त्याच्या सगळ्या चुका मी पोटात घातल्या. त्याच्या वतीनं मी तुमची माफी मागतो. काय सुंदर आहे हे सगळं. त्याच्या वतीनं मी तुमची माफी मागतो. काय सुंदर. मला तर असं वाटतं की मित्र हा एखादी गाडी करून आपल्याला त्या ठिकाणी मुंबईला, पुण्याला, गोव्याला घेऊन जाणारा मित्र आपल्या जीवनात नसला पाहिजे. त्यानं म्हणावं, चल आता आपण गाडी करू आणि भगवान बाबाच्या गडावर बाबाच्या दर्शनाला घेऊन जाणारा एक तरी मित्र आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा.
ऐकताय तुम्ही लक्ष देऊन? लक्षात येते माझं बोलणं? असा एखादा माणूस कमवा, असं कुणीतरी जीवनामध्ये पाहिजे की त्याच्याजवळ मन हलकं करता आलं पाहिजे, मन मोकळं करता. पण आता अशी माणसं हल्ली राहिलीच नाही. तुमचं काय होतंय माहिती का? माझ्या खूप जवळची मैत्रीण आहे म्हणून काही गोष्टी शेअर करता, महिन्याभरान लक्षात येतं त्याच गोष्टीचा तिनं शेअर बाजार केलेला असतो. आलं लक्षात? त्यामुळं आपल्या गोष्टी कुणाजवळच कधी शेअर करायच्या नसतात. प्रसादजी ऐका लक्ष देऊन. लक्षात आलं का नाही? कधीच कुणाजवळ शेअर करायच्या नसतात. आपण अंतःकरणात ठेवायचं. लक्षात आलं का नाही? मनात ठेवायच्या असतात काही गोष्टी. लक्ष द्या, आता माझ्याकडं लक्षात येईल. विदुर काकाचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी कर्ण निघून जात आहेत. ऐका लक्ष द्या, मोठी कथा आहे पण सोडून द्या. आता कर्ण गेले, भगवान परमात्मा जाणार आहेत. विदुरानं त्या ठिकाणी एक आश्रम तयार केला आणि विदुर काका त्या ठिकाणी भजन करतायत, नामस्मरण करतायत. लक्ष द्या, नामस्मरण करतायत, भजन करतायत. काय करावं काही कळत नाही. तीर्थयात्रेला निघून जात आहेत आणि तीर्थयात्रेला निघून गेल्याच्या नंतर पुढे ऐका, तिकडे त्या ठिकाणी मैत्रेय महामुनीच्या आश्रमाकडे जायचंय. वाटात त्यांना उद्धवाची भेट झाली. उद्धवाला विचारलं की मी तीर्थयात्रा गेलो होतो. भगवान म्हणले भगवान निजधामाला गेले. पण उद्धवा, भगवान निजधामाला गेले विदुरा, पण जात असताना तुझी आठवण केली होती. एका वाक्यात सांगतो, तुझी आठवण केली होती. म्हणले माझी? म्हणले हो, तुझी आठवण केली होती. आता एक भागवतात मुद्दा आला की देवाची आपण रोज आठवण करावं, कनिष्ठ भक्ती, पण देवानं आपली आठवण करावं ही श्रेष्ठ भक्ती आहे. लक्षात आलं का नाही? काय मजा आहे याच्यामध्ये? आपण तर रोज त्याची आठवण करतो, आपण तर रोज त्याची आठवण करतो, पण आपण आठवण करण्यापेक्षा कधीतरी आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम करतो त्यानं सुद्धा आपली आठवण केली पाहिजे. काय सुंदर आहे हे सगळं बघा ना. ख्वाबों की सजी ती महफिल ये हसरत नीलाम हो गई, तूने एक नजर क्या देखा मेरी जिंदगी तेरे नाम हो गई. लक्षात आलं? आपण त्याला समर्पण केलंय ना, कधीतरी त्यानं सुद्धा आपली आठवण करणं गरजेचं आहे. देवा, आम्ही संपूर्ण जीवन जर तुला समर्पित केलं असेल तर तू सुद्धा आमची आठवण केली पाहिजे. लक्षात आलं का नाही? तू सुद्धा आमची आठवण केली पाहिजे. आणि म्हणून विदुराची आठवण करतायत, मैत्रेय महामुनीच्या आश्रमामध्ये जातायत आणि मैत्रेय महामुनीला अतिशय आनंद वाटला. मैत्रेयाला समाधान झालं. मैत्रेयाला त्या ठिकाणी समाधान वाटलं आणि सांगितलं की परमात्म्यानं जे ज्ञान दिले ते ज्ञान मी तुम्हाला देणार आहे. आता संवाद तिसरा सुरू झाला. तिसरा, 3 संवाद प्रमुख आहेत आपल्याकडं. पहिला संवाद आहे सूत शौनकांचा, दुसरा संवाद आहे सुखदेव आणि राजा परीक्षितीचा, आणि तिसरा संवाद सुरू झाला विदुर आणि मैत्रेयाचा. पहिला प्रश्न मरण गोड करण्यासाठी काय करावं. दुसरा प्रश्न किम श्रेयः, म्हणजे धर्म कुणाच्या आश्रयाने राहतो. तिसरा प्रश्न तुमचा परमात्मा किती अवतार धारण करतो. आणि चौथा प्रश्न महत्वाचा आहे, दुःखाची निवृत्ती परमानंदाच्या प्राप्तीसाठी आम्ही काय करावं. 6वा प्रश्न जीवनातला अतिशय महत्वाचा आहे की 6वा प्रश्न असा आहे की तुमचा परमात्मा सृष्टी का निर्माण करतो, जग का उत्पन्न करतो, सृष्टी विस्तार आम्हाला सांगा. सृष्टी विस्तार सांगत असताना त्या ठिकाणी नाभीतून कमल, कमलातून ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाच्या डाव्या अंगापासून स्त्री, उजव्या अंगापासून पुरुष, स्वयंभू मनू, शतरूपा राणी. स्वयंभू मनू आणि शतरूपा राणी, त्यांना 3 मुली, 2 मुलं झाले. देवहूती, आकुती, प्रसूती मुलं झाले. उत्तानपाद आणि प्रियव्रत. देवहूती दिली कर्दम महामुनीला, आकुती प्रजापती रुचीला, प्रसूती दक्षाला. देवहूती आणि कर्दमाला 9 मुली झाल्या. 9विधा भक्ती आहे. 10व्यांदा जो एक मुलगा जन्माला आला त्याचं नाव कपिल भगवंत. 9 मुलीपैकी एक मुलगी अत्री ऋषींना दिली, तिचं नाव अनुसया, आणि त्यांच्या बोटी भगवान दत्तात्रय रूपानं अवतीर्ण झाले. आता एक एक मोजा, तुम्ही असे 24 मोजायचे. लक्षात आलं का नाही? भगवान दत्तात्रय रूपानं अवतीर्ण झाले. आकुती दिली प्रजापती रुचीला, मुलबाळ झालं नाही. परमात्म्यानं यज्ञ रूपानं त्यांच्या पोटी अवतार घेतला. त्याचं लग्न झालं दक्षना नावाच्या मुलीबरोबर. ऐकताय तुम्ही लक्ष देऊन? प्रसूती दिली दक्षाला दिली. दक्षाला 16 कन्या, त्याला 13 धर्माला दिल्या, 14वी पितृगणाला, 15वी अग्नीला, 16वी महादेवाला सती देऊन टाकली. तिघीचा वंश सांगितला. एका मिनिटात सांगितला का नाही? अभ्यास लागतो त्याला, उगाच नाही. लक्षात आलं का नाही? अभ्यास लागतो त्याला. एवढं शॉर्टकट करायला अभ्यास लागत नाही. कुणाचंही काम आहे ते अजिबात नाही. हा, लक्षात ठेवा, इकडे लक्ष द्या. 2 मुलं आहेत, उत्तानपाद आणि प्रियव्रत. उत्तानपादाचा वंश सांगितला. उत्तानपाद नावाचा राजा, त्याला 2 राण्या. पहिलीचं नाव सुनीती, दुसरीचं नाव सुरुची. सुरुची आवडती, सुनीती नावडती. सुरुचीचा उत्तम, सुनीतीचा ध्रुव. सुनीतीचा आणि सुरुचीच्या 2ही मुलं उत्तानपादाच्या मांडीवर बसले होते. मांडीवर बसल्याच्या नंतर त्यानं त्या ठिकाणी सुरुची आली आणि सुरुचीनं मांडीवून त्या ठिकाणी ढकलून दिलं ध्रुवाला. ध्रुव आईकडे गेला. आईनं सांगितलं जंगलात जा,
तपश्चर्या केली. भगवान प्रसन्न झाले आणि भगवान प्रसन्न झाल्याच्या नंतर आढळ पदावर ध्रुवाला बसवलं गेलं. असा उत्तानपाद नावाच्या राजाचा वंश सांगितला. प्रियव्रताचा वंश 5व्या स्कंदामध्ये सांगितला. प्रियव्रताचं विश्वकर्म्याची मुलगी भरीष्मती बरोबर लग्न झालं. त्यांना 10 पुत्र झाले. त्याला सगळ्यात मोठा अग्निंद राजा, त्याचं पूर्वचित्ती बरोबर लग्न झालं. त्यांना 9 पुत्र झाले. सर्वात मोठा नाभिराजाचं मेरूदेवी बरोबर लग्न झालं. मेरूदेवी बरोबर लग्न झाल्याच्या नंतर त्यांच्या पोटी भगवान वृषभ रूपाने अवतार धारण करतात. पुढे वृषभाचा इंद्रदेवाची कन्या जयंती बरोबर विवाह सोहळा संपन्न झाला आणि जयंती बरोबर लग्न झाल्यानंतर त्यांना पुन्हा नंतर पुढे 100 पुत्र झाले. त्यातला सगळ्यात मोठा भरत, त्याला वासना झाली. जडभरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. लक्षात आलं का नाही? घाला तो घातला वासनेने. 5वा स्कंद पूर्ण झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. 6व्या स्कंदाचं इकडे लक्ष द्या. 6व्या स्कंदाचं चिंतन करत असताना 5व्या स्कंदाच्या शेवटी नरकाचं वर्णन केलं. राजा घाबरला गेला आणि राजा घाबरल्याच्या नंतर त्या ठिकाणी नाम महिमा वर्णन करून सांगितलं. अजामेळ्याचं चरित्र त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं. अजामेळ्याचं चरित्र वर्णन केलं. नंतर ध्यान प्रकरण, नाम प्रकरण त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं. 7व्या स्कंदामध्ये त्या ठिकाणी 3 वासना सांगितल्या. आला काय पाऊस? 3 वासना सांगितल्या. मिश्र वासना, दैवी वासना आणि असुरी वासना. तिथं भक्त प्रल्हादाचं चरित्र त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं. नंतर गजेंद्राख्यान, समुद्र मंथन, देवदानवाचं युद्ध सांगितलं. 8व्या स्कंदामध्ये, 9व्या स्कंदामध्ये रामायण सांगितलं आणि 10व्या स्कंदामध्ये गोपाल कृष्ण परमात्म्याचा जन्म त्या ठिकाणी सांगितला गेला. देवकीच्या गर्भा येईल भगवान. सगळेजण आनंदानं त्या ठिकाणी विचार करतायत की भगवान परमात्मा त्या ठिकाणी जन्माला येणार आहे. देवकीचे तेज जिसे जैसा सूर्य. आणि मग जन्म झाला मथुरेत, आनंद गोकुळात. सगळ्या गोकुळामध्ये आनंद. गोपाल कृष्ण भगवान की जय. तो गोकुळात जो आनंद झाला तोच आनंद आपल्याला त्या आनंदात सहभागी व्हायचे. सर्वांनी उभे राहायचे. सर्वांनी जय हो. सगळ्यांनी नाचून आनंदाने सहभागी व्हायचे. गोकुळातला आनंद आहे हा. हला 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 असे ग्रुप करा सर्वांनी. सर्वांनी नाचायचे. सर्वांनी सर्वांनी थोडा आवाज द्या गायकाला. सती हे नंदगर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा अरे ती झाकी केली का त्याची? हे नंदगर आनंद भयो जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की. जय यशोदा लाल की. सर्वांनी हात वर घ्या एकदा. सगळ्यांच्या हात लाल की. जय यशोदा लाल की. नंदगर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंदगर आनंद भयो जय कन्हैया लाल. हे नंदगर आनंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर हला हला हला. सगळ्यांनी सहभागी व्हा. असा गोल ग्रुप करा. मागे सर आहे. स्टेज पासून मागे सरका. गोकुळामध्ये कृष्ण परमात्म्याचा जन्म उत्सव सोहळा साजरा झाला. क्या बात आहे. वा. हाथी दिने घोड़ा दिने और दिने पालकी. घोड़ा दियो और दियो पालकी. हाथी दिने घोड़ा दिने और दिने पालकी. दिनो घोड़ा दियो. इथं जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की. जय यशोदा लाल की. नंदराज इकडे आनंद
भयो हे जय नंदराज आहेत कन्हैया आणि त्या यशोदा मैया आहे. नंद वसुदेव कुठे आहे? वसुदेव जय कन्हैया लाल की वसुदेव आहे का? नाही का? आहे वसुदेवाला येऊ द्या. सर्वांनी भगवान बाबाचा दरबार आहे. क्या बात है? श्री राम है. जय हो. बाजावाले वाजवा बाजावाले. प्याड वाल्या वाजव. जय हो. एकदा हात वर घ्या सर्वांनी हात वर घ्या. स्वामीजींचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आपल्या पूज्य बाबांचं सुद्धा आगमन झाले. जोरदार टाळी वाजून स्वागत करा. हा एकदा हात वर घ्या सर्वांनी. भगवान बाबा की जय भगवान बाबा की जय आवाज येऊ द्या. भगवान बाबा की हा सर्वांनी. हो तू राधे राधे बोल रे तू क्षमा क्षमा बोल रे तू राधे राधे बोल रे हात क्षमा क्षमा वर, हात बोल वर. रे तू राधे 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 तू राधे 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 तू राधे राधे बोल रे तू क्षमा क्षमा बोल रे तू राधे राधे हात वर बोल घ्या. रे असे हात. क्षमा क्षमा बोल रे श्याम श्याम बोल रे. राधे राधे बोल रे. श्याम श्याम बोल रे. वसुदेवाला आताशी जन्म झाले. हात वर हात वर हात वर. हा सर्वांच्या हात वर. हा
हरिपाठ आहे, हरिपाठ आहे. सर्वांनी एकदा घोषणा देऊया हात वर करून. सर्वांचे हात वर. माईक वर लेणी बोलायचं नाही. आवाज खालचा. इथून आवाज कुठपर्यंत गेला पाहिजे माहितीये? गडावर गेला पाहिजे. बाबाच्या जवळ आवाज गेला पाहिजे. एवढ्याने आवाज. हा, बोला भगवान बाबा की. नाही आवाज नाही. बासुंदी, आज बासुंदी तसा आवाज आला पाहिजे. हा, भगवान बाबा की. हा, माझा ऍक्सिडेंट झाल्यापासून ऐकाय नाही मोठ्याने. मला कमी दिसायला, आता चिल्लर दिसाना, नुसते नोटा दिसायल्यात. हात वर घ्या सर्वांनी. आवाज येऊ द्या. इकडले आरडत नाही, जरा मोठ्याने. गडावर आवाज गेला पाहिजे बाबाजवळ. बोला भगवान बाबा की. भगवान बाबा की. भगवान बाबा की. सर्वांनी सर्वांनी. हा, जरा फुगडी. हा, 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 हा. बस, इंदुरीकर महाराजांचं कीर्तन आहे. लक्षात आलं की नाही? लक्ष्मण महाराज, स्वामीजी लक्ष्मण. अरे उड्या मारा, उड्या मारा. बस आता, बस. आरती, आरती. उद्या आता, उद्या उद्या आता मंडपात, मंडपात उद्या. बस उद्या मंडपात. अरे अरे पडतेल, पडतेल, पडतेल. पुन्हा एखादा महाराजाला जावं लागेल पुन्हा दरवर्षी इथून. त्यापेक्षा स्वामीजींचे आगमन झालेलं आहे की जे आपल्या शिरूर कासार संस्थानचे महंत मठाधिपती. आपल्या इथं बरेच दिवस स्वामीजी राहिले. आज आपले स्वामीजी आनंदवन कांदिवलीला, त्या ठिकाणी मुंबईमध्ये स्वामीजी त्या ठिकाणी फार मोठ्या एका संन्याशाच्या गादीवर स्वामी विराजमान झालेले आहे. जोरदार टाळी वाजून स्वामीजींचं स्वागत करा. आम्हाला प्रश्न होता स्वामीजी येतात का नाही की सप्ताहाला म्हणून, बरोबर आहे का नाही? पण आज स्वामीजी या सप्ताहाला या ठिकाणी आलेत. आणि पूज्य गुरुवर्य आपले श्रद्धास्थान सद्गुरू आपले कृष्णा बाबा शास्त्री तेही या ठिकाणी स्टेजवर आलेले. त्यांचंही जोरदार टाळी वाजून स्वागत करा सर्वांनी. आरती होईल. उद्यापर्यंत मंडप होईल ना बाबा सगळा? उद्या होईल. ओके. उद्या बरोबर भजन संपलं की 2-2:30 वाजता मंडपामध्ये कथा होईल. सर्वांनी या. राहिलेली तिकडे सांगतो आता. जय. इथं जवळ जास्त उभा राहू नका लोक. अहो बाकीचे मागे सरका, मागे सरका, मागे सरका. मनोहर महाराज बाकीचे खाली उतरू. ऐका, वरच्या काही मंडळींना सूचना आहे. स्टेज एका साईडला खाली चाललंय. थोडं स्टेज चाललंय खाली. खाली उतरा. माती हे ओली, खाली आपले माती पोलीस ओली. कुठे आहेत? भगवानगड पोलीस. यांना सगळ्याला खाली घ्या. चला. फक्त आरतीवाले वर ठेवा. माती ओली आहे. स्टेज खाली चाललंय. एका साईडला चाललंय. उतरा खाली. चला वरचे. चला चला सुरू करा बरं आरती. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. हॅलो हॅलो. जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता.
कल्पतरूचे मधुर फल आत्मा राम मुनी सखळ सेवुनी झाले जन सुफळ महापरिवनी आली अवनी पिया गहरणी भवजल तरणी आरती करू तुझ सार्थक हरी गुण गावोनी शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी हो सदसेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता आरती करू तुझ भगवंता गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपानी युक्त निर्मल भक्ती कले भरिता हरे हरि हंस चित लोक सुख माळे संत द्विज कुळे सेवो निरमले हरपले रस पिता आरती करू तुझ भगवंता हरि महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणा जा गाणचे कीर्तन आराचा मेवा कविवर संता जनु बोधाचा द्वादश कडीचा हरीचा तमहरता आरती करू तुझ हे ग्रंथ नवे हा श्री कृष्ण देवेची मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित तळे जन्मवर्ण त्रिताप जाती ग्रहे शांती नाथ ही वदती कृष्णपदी ठेवू माथा आरती कर तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोविधेला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी हितने न त्रिकोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा हा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी हरी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत शांतीची शोभा तुळसी उगवल्या रक्त सांडिले जेथे धावून आले देव दिले अभय तेथे आरती भगवान बाबा वैराग्य मूर्तिमंत शांतीची शोभा बैसोनी पाण्यावरी नारायणाची कैवारी झाली कीर्तीच राजरी आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा
खाली लोटांगण वतीन चरण डोळ्यान बाईन रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंद भोजन बाबे वाडीन मने नामा त्वमेव माताच पिता त्वमेव बंधुज सखा त्वमेव विद्याधृणं त्वमेव सर्वं मम देवते कायेन वाचा मनसेन्द्रियद्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे गोपाल कृष्ण भगवान की जय भागवत पुराण की जय आचार्य भगवान की जय सरकार की जय भगवान बाबा की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे द्वारिकाधीश की जय सगळे स्टेजच्या खाली जा स्टेज पडन चला